हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आम्ही आज थोडं लवकर उठलो आहे. आता 7:45 झाले. तर आता आम्ही चाललो आहे देवीवर, सप्तशृंगी देवीला. सो चला. आणि मी हा येल्लो ड्रेस घातलाय. हा हॅलो गाईज, तर प्लॅन थोडा चेंज झालाय. आम्ही वनीला नाही जाते, आम्ही जातोय शिर्डी. आणि आता अजून 1 तास बाकी आम्हाला पोचायला. तर चला मग, प्लॅन चेंज झाला हे सांगायचं होतं तुम्हाला. जस्ट इथे आम्ही थोडंसं खाल्लंय आणि आम्ही लाल परीने ट्रॅव्हल करतोय. हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलोय शिर्डीला. एकमेक माझ्या जोडे मग बोल ना, मग लावता नाही ते. आम्ही बसने आलो, आम्हाला 6-7 तास लागले पोहोचायला. शिर्डीला जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला धुळ्याहून वगैरे पण बस भेटते, नाशिकला वगैरे पण भेटते. तर डायरेक्ट बसेस असतात आणि खूप कोऑपरेटिव्ह होते ते जे कंडक्टर होते ते. सो मला म्हणजे फर्स्ट टाईम असं छान वाटलं, की म्हणजे खूप मोस्टली कंडक्टर जे असतात ना, ते बिलकुल कोऑपरेट नाही करत. हे खूप कोऑपरेटिव्ह होते. हे बोलले आम्हाला, की तुम्ही बसून जा, थोड्या वेळात जागा होऊन जाईल. इथे खूप खूप नाही, थोडा पाऊस पडलाय, आता बंद झालाय. हाय तुम्हाला लावता नाही येते पण. तर आमचा सगळ्यात आधी प्लॅन होता जायचा त्र्यंबकेश्वर, पण आम्ही लवकर सकाळी उठलो नाही. 5:30 वाजता उठलो आणि सगळ्यांची तयारी नसती झाली, सो आम्हाला ट्रेन मिस झाली असती. तर आम्ही ऐन टायमाला प्लॅन चेंज केला आणि 7:45 वाजता गेलो बसस्टँडला. आणि तिथून आम्हाला बस होती 9:30-10 वाजता. तर मग समोर शिर्डीची बस लागलेली होती. तर मग आम्ही विचार केला, की चला शिर्डीत चालले जाऊ. तर असं ऐन टायमाला शिर्डी आलो आम्ही. आणि असं म्हणतात ना, जेव्हा म्हणजे साईबाबाचं बोलवणं येतं तेव्हाच आपण शिर्डीला जातो. तर आय थिंक त्यांचं बोलवणं आलं असेल आणि म्हणूनच आम्ही शिर्डीला गेलो. सो चला मग. आणि शिर्डीला मी आता थर्ड टाईम आली आहे. एकदा आमच्या ट्रिपला आली होती, एकदा माझ्या फ्रेंडसोबत आली होती आणि आता थर्ड टाईम. ॲक्च्युली माझी मम्मी मावशी नॉर्मली कुठेच जात नाही मामाचं गाव सोडून. सो यावेळेस आम्ही विचार केला, की कुठेतरी नॉर्मली फिरून येऊ. पहिले मंदिरात दर्शन घेऊ. ओके बेटा, चला. परत आपण तर यांचा सगळ्यांचा मोबाईल ऑलरेडी लॉकरमध्ये ठेवला होता आणि इथे आता माझा मोबाईल ठेवायचा आहे. तर समोर लॉकर आहे, तिथे ₹5 घेतात, तर तिथे ठेवून देऊ. इकडे आय लव्ह शिर्डी आणि इकडे छोटूसं गार्डन आहे. इकडे साईबाबांची मूर्ती आहे आणि इकडून एक्झिट आहे. इकडे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आहे. इकडे शू रॅक आहे आणि इकडे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हॅलो गाईज, तर आमचं दर्शन झालंय. आम्हाला दर्शन करायला किती 2 तास लागले. 2 तास लाईन होती आणि ₹200 देऊन डायरेक्ट लाईन होती. तर आम्ही फ्री दर्शनवाल्या याच्याने गेलो होतो. तर तिथे आम्ही 1:30 वाजता पोहोचलो आणि आमचा नंबर लागला. किती वाजता लागला? 3:30 वाजता. 4 वाजता 3:30 वाजता नंबर लागला. 2 तास आम्ही वेट केलं. त्याच्यानंतर तिथे चहा होता, खायला वगैरे थोडीफार सोय होती. पण आणि तिथे AC हॉल होता, बसण्यासाठी सुविधा होती. पण जर तुम्हाला घाई असेल, जशी आम्हाला होती, पण आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला लेट होईल, तर तुम्ही डायरेक्ट 200 वाल्या लाईनला जा. आम्ही फ्रीवाल्या गेलो म्हणून आम्हाला खूप लेट झाला. आता वाजले आहे 4 वाजले ना. हा, 4 वाजले. हा. सो नाही नाही साईबाबांचा फोटो घ्यायचा होता मला. तर ही आहे माझी मम्मी, हाय माझा भाऊ, ही आहे माझ्या मावशीची मुलगी आणि ही आहे माझी मावशी. काय केलं का आपण? हो, व्हिडिओ कॉल केला का? तर गाईज, इकडे या साईडला शिर्डी साई पालखी गार्डन आहे. तुम्हाला मी गार्डन दाखवते. तर आता आम्ही काहीतरी वस्तू बघतोय घेण्यासाठी. खूप 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 छान शॉप आहे. खूप छान शॉप आहे, पण आम्हाला टाइम होतोय. तुम्ही खूप आणि खूप दुकान पण येतं, खूप शॉप आहे. काही पण घेऊ शकता.
मम्मी कुठे जायचंय आपल्याला? तिकडे जायचंय. तुला इकडे सगळं प्रसादाचं आहे आणि फोटो वगैरे तुम्हाला जर घ्यायचं तर खूप छान छान आहे. आणि जर तुम्हाला इयरिंग आपले बँगल्स वगैरे असं काय घ्यायचं तर तिकडे पण खूप छान छान आहे. इकडे फक्त देवदर्शनासाठी दोरी घेऊ शकता तुम्ही, फेम घेऊ शकता साईबाबांची, प्रसाद घेऊ शकता. खूप छान छान आहे. चला आपण नेक्स्ट दुकान बघूया. चला let's go. तर इथे आम्हाला जास्त टाईम नव्हता, बट फटाफट काहीतरी मला ना छान बांगड्या दिसल्या या शॉपमध्ये. तर म्हटलं बघूयात. दुसऱ्या पण खूप साऱ्या वस्तू होत्या, पण मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. बांगड्या वगैरे, ज्वेलरी वगैरे खूप सुंदर सुंदर आहे इथे शिर्डीमध्ये. तर मला ना ह्या व्हाईट कलरच्या बांगड्या खूप जास्त आवडल्या आणि त्या घालून एवढ्या सुंदर दिसत होत्या, खूप जास्त सुंदर दिसत होत्या. मला ना असं साडीवर वगैरे अशा वेगवेगळ्या अशा बांगड्या वगैरे, म्हणजे ना या डिफरंट स्टाईलच्या बांगड्या येतात, पण नॉर्मली मी वेल्वेट वगैरे घेते किंवा त्या कोणत्या असतात त्या दुसऱ्या, त्याचं एक्झॅक्टली नाव नाही आठवते. आणि तिसरं म्हणजे त्या काचेच्या, बस या तीनच मला मला तरी तीनच माहिती, किंवा डायमंड वगैरे वगैरे. ह्या थोड्या मला डिफरंट वाटल्या. तर मला एक, म्हणजे ह्या व्हाईट तर घ्यायच्याच होत्या फिक्स. पण याच्यात थोडंसं मला खराब वाटले तर व्हाईटवाल्या. तुम्हाला मी हातात घालून दाखवते बघा केवढ्या सुंदर दिसत होत्या हातामध्ये. एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत होत्या, म्हणजे तुम्ही कोणत्याही कलरच्या ड्रेसवर त्या आरामात जातील. पण त्या आहे ना थोडंसं मला खराब दिसल्या. एक बांगडी त्याची फुटलेली होती. तर मग फायदा नव्हता, म्हणजे तो प्रॉपर सेट होता ना, तर मग एवढे पैसे देतोय, 300ला होत्या या बांगड्या. तर मग वर्थ नाही वाटल्या, कारण थोडं खराब दिसलं त्याच्यात. या पण छान आहे. हा घ्यायचंय का? तुम्हाला दोघी नाही की छान असं कड्यासारखं आहे ना. बघू ना यार, मला आवडत तर घेईन ना मी. तू घ्यायचं चॉईस प्रमाणे घेऊ शकते. घेऊ शकते. हे पण खूप छान आहे. मावशी हे बघ. हा कलर इकडचा छान वाटतोय. हा छान वाटतोय. पण बांगड्या घेतल्या, बँगल्स घेतले 2 जोड घेतल्या आम्ही. आता दुसरीकडे काही भेटते का बघू. आणि तुम्ही खूप काय महाग घेतलं? देताय. आम्ही काहीच घेतली, नेक्स्ट दुकानमध्ये बघू. खूप महाग ओके. देताय ते, काही पण किंमत लावताय. काय पण किंमत लावताय? जास्त दिले आमच्या मॅडम खूप. इथे ना भरपूर गोष्टी होत्या. ब्रासलेट होते, मूर्ती होत्या, बांगड्या होत्या, नेकलेस होते आणि भरपूर भरपूर म्हणजे वॉच होत्या, पेढे होते. म्हणजे नॉर्मली जे आपण असं मंदिरांमध्ये वगैरे जातो तिकडे जे जे सामान भेटतं, देवपूजेचा सामान असला. आणि हां, सेल भेटला नाही काय? इकडे इथं आहे का सेल? हो ना ताई. हो म्हणून किती महाग झाले. मला भेटा नाही इकायला म्हणून घ्यायला बाया नाही ताई इकायला. घ्यायला बाया नाही. अशा सिटीत बाया पण अर्धा आहे. ते घेऊन. अर्धा एक किलो. ते देऊन द्या मला. काय देणार? 200 नाही ना. नाही नाही ताई 150 रुपये बरोबर आहे. बरोबर नाही 150 बरोबर आहे. ते म्हणतात ना, आपल्या आईसोबत कुठे गेलं की कळतं की खरी बार्गेनिंग काय असते. म्हणजे आपण पण करतो, पण आपली आई अति बार्गेनिंग करते. म्हणजे त्यांनी 250 सांगितले होते, तर मी 200 सांगितले आणि मम्मीने 150 सांगितले. मी लिटरली तिथे मम्मीचा पचका केला होता. बट तरी त्या बाईने 150 मध्ये दिले. माझी मम्मी खरंच बार्गेनिंगमध्ये एकदम प्रो आहे. ओके गाईस, तर आमचं सगळं झालंय. खरेदी विक्री केंद्र सगळं झालंय आमचं. पैसे मोडून झाले. आता आम्ही चाललोय घरी. ताई तोंड बंद करा. तर इथे आम्हाला 4-5 वाजून गेले होते आणि इथून आम्हाला लवकर निघायचं होतं, कारण अ, घरी पोहोचत पोहोचत आम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील आणि बस वगैरे कधी भेटते, काय भेटते त्याच्यावर डिपेंड आहे. तर चला मग. त्यानंतर आम्ही नेक्स्ट म्हणजे सेम डे रात्री बरंच 12 नंतर घरी पोहोचलो. त्याच्यानंतर मम्मीने कळण्याच्या भाकरी बनवल्या तर त्या खाल्ल्या आणि नेक्स्ट डे मम्मीने हे सोलून ठेवले होते तर हे खाल्ले आणि चहा वगैरे घेतला. त्यानंतर माझ्या मावशीची मुलगी वगैरे ते गेले. आणि त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तर तिथे आम्ही हे खाल्लं. याला म्हणतात रगडा पॅटीस. तर माझ्या मैत्रिणी म्हणजे आता सगळ्यांचेच ऑलमोस्ट लग्न झालेत, एकीचं बाकी आहे. म्हणजे काही मैत्रिणींचं बाकी, काहींचं लग्न झालंय. तर आमची मोस्टली भेट माहेरी आल्यावरच होते. तेवढ्यावर आमचं पोट नाही भरलं तर आम्ही गेलो मोमोज खायला आणि तिथे आम्ही पास्ताही ऑर्डर केला होता. मोमोज खूप छान होते. पास्ता ओके, ओके होता. मोमोज खूप छान होते. क्रिस्पी मोमोज होते. तर हे मोमोज तुम्हाला हॉलिक्स कॅफेच्या समोर एक कॅफे तिथे भेटेल.
आणि आमचं कॉफी हॉलिक्सचीच फेवरेट आहे आमची. इथे आम्हाला हे मोमोज खूप आवडतात म्हणून आम्ही इथे हे खाण्यासाठी येतो. त्याच्यानंतर आम्ही ढीगभर गप्पा मारल्या, खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप दिवसानंतर भेट झाल्यावर असंच होतं. खूप दिवसानंतर नाही तरी आम्ही भेटत राहतो मस्त म्हणजे मागेच 2-3 महिन्यापूर्वी भेटलो होतो. त्याच्यानंतर आता भेटलो. पण आधी कसं कॉलेज असायचं तर रोज भेटण्याची सवय होती. सो भरपूरशा गप्पा पेंडिंग असतात आणि त्या मग अशा वेळेस होतात. तर इथून आम्ही खाल्ले मोमोज आणि याच्या समोर एक्झॅक्टली समोर आहे कॉफी. एकदम फेमस कॉफी आहे म्हणजे आमची सगळ्यांची फेवरेट आहे. इथे कॉफी भेटते. आधी ₹30 ला भेटायची, आता ₹40 ला भेटते. पण एकदम थिक, एकदम प्युअर कॉफी इथे भेटते. तर मग आम्ही कॉफी वगैरे पिली आणि मग नेक्स्ट डे मावशी कंटिन्यू माझे फोटो काढताय. या दिव्याची मम्मी आहेत आणि आमच्या पण मम्मीसारख्याच आहेत. मावशी मोबाईल काय का दिव्याने म्हणजे तू तुझा चेहरा दाखवू शकते तर मी नाही दाखवू शकत. त्याच्यानंतर मावशींनी बनवलेलं छानसं जेवण केलं आणि त्यानंतर मावशींनी छानशी चहा बनवली होती ती पिली आणि मग नेक्स्ट डे काही मी शूट वगैरे नाही केला. तर आता मी रिटर्न चालली आहे माझ्या माझ्या गावी म्हणजे आता माझ्या सासरी असं म्हणू शकते. तर सीट ऑलमोस्ट खाली होतं. एसीचं केलं होतं यावेळेस कारण बाकी सगळं पॅक होतं आणि जास्त किचकिच पण नाही होत इथे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा.